घेतला आणि दाखवून दिलं की जर टायगर ग्रुपच्या जर एखाद्या कार्यकर्त्याला जर कुठे अडचण आली तर त्या ठिकाणी टायगर ग्रुप काही करू शकतो हे उमेश भाऊ पोतदारच्या माध्यमातून दाखवून दिलं. तर त्या ठिकाणी त्यांना फक्त एकच आश्वासन दिलं की तर भूमी आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही टायगर ग्रुपच्या जर कार्यकर्त्याला जर कुठं हात लावला कोणाची आई बहीण जर असेल कुणी काय छेडत जर असेल तर त्या ठिकाणी उमेश भाऊ पोकरकरने शब्द दिला की त्या ठिकाणी त्यांना फोन लावा त्या ठिकाणी तुम्हाला तिथं मदत केली जाईल. बऱ्याच काही गोष्टी उमेश भाऊच्या सांगण्यासारख्या आहेत तो त्या आता शब्दात सांगू शकत नाही पण त्यांचं काम सांगण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्राला माहिती की काय करतात. आज त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्त मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी मांडलेला बघा. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये राजाच्या पाटलानं जो उद्योग केला किंवा सुभेदाराची सून आणल्याच्या नंतर कल्याणच्या सुभेदाराची सून आईच्या मानानं परत करणारे छत्रपती शिवराय होते. चारित्र्य संपन्न राजा आणि तोच असा या ठिकाणी महामानवांचा जोपासणारे पैलवान उमेश भाऊ पोकरकर. व्यसन इथं जमत नाही. चारित्र्य संपन्न स्पष्ट आहे आणि परस्त्री माते समान हे ब्रीद वाक्य भाऊचं आहे. म्हणून एकदा भाऊसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अजून इथं जे भाऊवर प्रेम करणारे जे आले कुणाला जर काय बोलायचं असलं काही सांगायचं असलं तर त्यांनी इकडे यायचंय. विनंती कुणाला बोलायचं का इकडे मध्ये बालाजी बाजार रुद्राक्ष आपल्याला विनंती आहे आपण देखील 2 शब्द इथं सांगायचे. आज कोणालाही आमंत्रण न देता तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित राहिलात हे भाऊवरचं प्रेम आपल्याला इथे दिसून येतं. त्याबद्दल सर्वांचे आपण म्हणतो. आज भाऊंचा वाढदिवस हा वाढदिवस म्हणलं की आमच्यासाठी एक सण आहे. 4 मे म्हणजे आमच्यासाठी दिवाळी आहे. पण त्यांनी आधीच आम्हाला सांगितलं की आम्हाला यावेळेस कसला केक नाही आणायचा काही फटाकेबाजी करायची नाही आणि पण आमचं प्रेम असतं की आम्हाला वाटतं की यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही काहीतरी करावं. पण यांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली की या गोष्टी काही करायच्या नाही कारण आम्ही जर काही केलं तर पूर्ण महाराष्ट्रातले आपले जे कळणारे युवक वर्ग ते पण तेच करतील. त्यामुळं यावेळेस आम्ही कसलाही बळी जाऊन न करता एक साध्या पद्धतीनं आपल्या आशा दत्त गोशाळेत असेल किंवा सोशल काही वर्क असतील अनाथ आश्रमात असेल अशा पद्धतीनं आम्ही वाढदिवस साजरा केला. खरं तर भाऊबद्दल बोलायला गेलं तर 4 वेळी सांगता येणार नाही की भाऊ काय आहेत पण त्यांच्याकडे बघितलं तर सगळं काय कळतं. ती धारदार नजर त्या मिशा ती दाढी ती तेज चेहऱ्यावरचं एक आज 30-35 वयाच्या पुढे तरी वय वर्ष 21 वाटत असतो. म्हणजे सगळ्याला आपलंसं करून घेणारं नेतृत्व आहे. कोणाला लहान मोठ्याला बघायचं नाही गरीब श्रीमंत बघायचं नाही. आज काय होतं आजकाल आपण बघतो नेते मंडळी असतात नेते मंडळी सोबत किती जण फिरतात ते आपल्याला लक्षात येतं. पण आज भाऊ जर बाहेर निघाले तर कमीत कमी 2-3 गाड्या त्यांच्या मागे असतात. ते फक्त प्रेम आहे. आम्ही कोणाला म्हणत नाही या किंवा ते कोणाला वैयक्तिक म्हणत नाही चला पण त्यांच्यावरती जे प्रेम करतात लोक ते आपल्याला त्यांच्या कामातून दिसून येतं. आज ते जवळपास 4 ते 5 वर्षापासून 150 भाकड काय सांभाळतो मित्रांनो. हे सांभाळतात मनाला खूप सोपं आहे पण ऍक्च्युअल काय करतात नाही आम्ही डोळ्यानं बघतो. आम्हाला आश्चर्य वाटतं की असं कसं काय करू शकतात. संध्याकाळी किती उशिरा आलो स्वतः गायांना पाणी पाजतात. काही मधल्या काळामध्ये तर कामावरची गडी नव्हते. आता ही गोष्ट सांगायची गोष्ट नाही पण तुम्हाला पण समजलं पाहिजे की उमेश भाऊ पोकरकर नेमकं करतात काय. ते स्वतः त्यांनी गाय पाळलेत स्वतः ते गाय चारायला घेऊन गेलेत. म्हणजे गायाप्रती त्यांचं जे प्रेम आहे ना हे त्या घरच्यांना सुद्धा जेवढं प्रेम करत नाहीत तेवढं त्या गायावरती जीव लावतात. आज भाऊच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. आमच्या 7 बार उद्योग समूहाकडनं आमचे सर्व जे उद्योग समूह आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडनं आज आशा दत्त गोशाळेला आम्ही भरपूर काही मदत केली आहे. त्याबद्दल संपूर्ण 7 बाराची टीमचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
लखनभाई शर्मा लातूर यांनी सन्माननीय तानाजीसाठी फ्रेम आणलेली आहे ती देणार आहे 2 मिनिटं. लाईव्ह लखन शर्मा लातूरवरून उमेश भाऊवर खूप प्रेम आहे त्यांच्यावर आणि तुमच्याविषयी देखील तेवढीच आत्मीयता आहे. धन्यवाद लखन भाऊ. संतोष महाराज बीडवरून आलेले आहेत ते देखील आपल्यासाठी मनोगत त्यांचं व्यक्त करणार आहे. संतोष महाराजांना आपले 2 शब्द या ठिकाणी व्यक्त होत आहेत. संतोष महाराज बीड जिल्ह्याचे शिरस महाराजांचे निलेश इसगाव टायगर अध्यक्ष त्यांचे मोठे बंधू आहेत. फोन आल्याबद्दल आम्ही इकडे आलो भेटीसाठी तुमच्या, कारण गोशाळेचं त्याचं ऐकल्याबद्दल आम्ही भेटीसाठीच आलेलो होतो डोळ्याने बघण्यासाठी आणि काहीतरी पुढच्या मार्गासाठी आलेलो होतो. वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद महाराज. धन्यवाद. सन्माननीय तानाजी सर्वांची इच्छा आहे की तानाजी भाऊला देखील शुभेच्छा त्यांच्या शैलीमध्ये द्यायच्यात. सर्वांना विनंती आहे 2 शब्द तानाजी भाऊ या ठिकाणी बोलू. आता आपल्या सर्व तरुण मंडळीशी टायगर ग्रुपचे सदस्य आणि सर्व प्रेम करणारे आपण तानाजी भाऊ आपल्याशी संवाद साधतील आणि त्यानंतर दैनिक एक मंच आमचे पत्रकार संजय देशबन यांचे या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं स्वागत. तानाजी भाऊ यांना विनंती आहे की आपण या प्रसंगी आपण संजय भाऊ आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी आपलं या मनोगत व्यक्त करावं. दैनिक एक मंच. अंगी ज्ञानी कर्तृत्व असलेले निर्भीड युवा कार्यकर्ते उमेशभाऊ पोखरकर यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्तानं त्यांचा चाहता वर्ग संपूर्ण बीड जिल्ह्यातूनच नव्हे संपूर्ण मराठवाड्यातून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे. मन भरून आणि गौरवून होतोय, कारण उमेशभाऊ पोखरकर यांचं कार्य तेवढंच महान आहे. आणि या निमित्तानं मी सांगू इच्छितो की उमेशभाऊ पोखरकर यांना आजच्या या शोधीने डिजिटल मीडिया अंबेजोगाई तालुका उपाध्यक्ष या नात्याने मी त्यांना पत्रकार संघाच्या वतीने भरभरून शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यास शुभ चिंतितो. धन्यवाद. आज माझा लाडका बंधू आणि ज्यांना गोशाळा सांभाळायची पहिल्यापासूनच आवड होती. गेले 2013 रोजी 13 सालला उमेश भाऊची आमची ओळख पडली होती. त्यावेळेस आमच्यासोबत बाहेरसाहेब बंडकर होते. त्यावेळेस अभयाची माझी नुकतीच ओळख झाली. 1 महिना झाला असेल. त्यानंतर आम्ही इकडं मराठवाड्यात काही कामानिमित्त आलतो. त्यावेळेस उमेश भाऊच्या फर्स्ट टाइम ओळख झाली. तर त्यावेळेस पासून ते आतापर्यंत उमेश भाऊ आणि माझ्यात कसलाही रोसवा नाही, कसलाही भुगवा नाही. कवाच ती माझ्यावर नाराज झाला नाही किंवा मी त्यांच्यावर नाराज झाला नाही. आणि त्यांना पहिल्यापासूनच समाजकार्याची आवड होती.
बरं त्यांना राजकारणात यश मिळालं नसेल, टायगर ग्रुपमध्ये बरंच यश मिळालं. आणि टायगर ग्रुपच्या अध्यक्षांना त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. असंच टायगर ग्रुपच्या माध्यमातून उमेश भाऊकरच्या हाताने वेळोवेळी रक्तदान शिबिर असो, ॲम्ब्युलन्स लोकार्पण असो, इतर सर्व सामाजिक उपक्रम त्यांच्या हाताने दरवेळेस राबवता आलेत आहेत. त्या सर्वांचा आशीर्वाद उमेश भाऊला लाभो आणि असंच उमेश भाईच्या पाठीशी आपल्याला सर्वांना खंबीरपणे उभं राहून त्यांची एक मोठी ताकद उभं करायची आहे. त्यांना आताही एक गोशाळा सांभाळतात, तर आपल्याला मोठ्यात मोठे 10 गोशाळा कसे होतील, त्यांची जबाबदारी कशी वाढता येईल अशी इच्छा व्यक्त करतो. आणि तुम्हाला संपूर्ण टायगरकडून मला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो अशी जगदंबाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. भाऊवर नितांत प्रेम करणारे आंबोरे साहेब या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत. 2 मिनिटं. मला काय जास्त बोलता येत नाही, पहिली वेळ बोलायची. भाऊ विषयी थोडा लहान अनुभव सांगणार. भाऊ पशी मी गेलतो एकदा गोशाळेत ही वाडं घेऊन, गाईला चारा घेऊन. भाऊ मला म्हणले तू वैयक्तिक महिन्याला किती कमीतो? मी सांगितलं भाऊ 10-15 हजार कमीतो, पण तू 5,000चं वाडं घेऊन आलास. जेव्हा तुझी ₹1,00,000 कमाई होईल तेव्हा तू 10,000चं वाडं घेऊन येईल. तुझी आधी कमाई वाढव. वैयक्तिक तू टेबल हो, व्यसन करू नको, कधीच व्यसन करू नको. आई वडिलांची काळजी घे हे सांगतात भाऊ. कधीच भाऊने आम्हाला म्हणले राहते 1-2 मतदान माझ्यासाठी आणि काय कर, फक्त तुझ्या आई वडिलांची काळजी घे, तू स्टेबल हो. एवढंच भाऊ विषय बोलतो म्हणतो. वाढदिवसाला लाख शुभेच्छा. धन्यवाद. आतुरतेने सर्व वाट पाहतात. सन्माननीय गोरक्षक उमेश भाऊ पोकरकर आपल्याला या ठिकाणी संबोधित करतील. सन्माननीय उमेश भाऊ. आलेल्या सर्व मित्र परिवाराचं या ठिकाणी आभार आणि आपल्या सर्वांशी संवाद साधतील आपल्या मराठवाडा टायगर ग्रुपचे अध्यक्ष तथा गौरक्षक पैलवान उमेश भाऊ पोकरकर. सर्वांना जय श्रीराम. मला थोडं जय श्रीराम म्हणायला आधी विरोध होता, पण आता राम नाव थोडं जास्त विरोध म्हणजे एवढा विरोध नाही, पण आधी जय टायगर म्हणून म्हणत होते, पण आता राम पहिल्यांदाच आले त्याच्यामुळे थोडं सर्वांना जय टायगर. कारण की प्रभू श्रीराम हे आपल्या आस्थेचा विषय, त्याच्यामुळं प्रभू श्रीरामाचं पहिल्यांदाच मी नाव घेत असतो. आज माझ्या वाढदिवसानिमित्त ही बॅनर छापलंय, पण ह्याच्यावर अभिष्ट चिंतन 16 कुठं लिहिलंय का? नाही लिहिलं का? आभार भरून शुभेच्छा. फक्त अभिष्ट चिंतन वगैरे आपलं असलं काही नाही. आज फक्त वाढदिवस आहे. वाढदिवस आला की भाऊ मला टेन्शन येते. मला वाटतं कुठेतरी बाहेर जावं, पण बाहेर बी जावं म्हणलं तर मला एकट्याला जावं वाटत नाही. 10-20 जण घेऊन जावे तिथं पण ताप आहे. 10-20 जणात पण भागत नाही. परंतु वाढदिवस आला की मित्रपरिवार एवढा आपला गोतावळा आहे, तर एवढ्या गोतावळ्यासोबतच आपण वाढदिवस साजरा करतो. मागं सरणारी अवलाद माझी नाही आणि माझ्या बापाची बी नाही. वेळ प्रसंगी मैदान सोडणारा उमेश पोकरकर नाही आणि माझा बाप दत्ता पोकरकरही नाही, हे पण सांगतो. कारण की माझ्या मागे कसलाही राजकीय वसा आणि वारसा नसताना मी कधीही मैदान सोडून पळून गेलो नाही आजपर्यंत. त्यामुळे मी सर्वांना सांगतो की आज आपली परिस्थिती असो वा नसो, परंतु आपण जर मजबूत असलो ना मित्रांनो, तर आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. मी कालच म्हणलो भाऊ, आपली परिस्थिती जरी भिकारी असली तरी आपले विचार भिकारी नसू नये मित्रांनो. आपले विचार जर मोठे महान असतील ना मित्रांनो, तर आपल्याला भले भले सलाम ठोकतील. आपले विचार जर मोठे असतील तर त्याला कोणीही नाकारू शकत नाही. आज मी काम करत असताना, मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बरेच जण बसल्या बसल्या मोबाईलमध्ये असं ढकलत बसतील, म्हणजे ह्याला काय भेटत असन, कशामुळे फिरत असन, काय होत असन. परंतु मी जी आज रात्रंदिवस 365 दिवस फिरलोय, 365 दिवसाची मेहनत ही आहे मित्रांनो. मी कुणाला फोन केलाय का? नाही. खरं सांगा. सगळ्यांच्या आई वडिलाची शपथ आहे, मी कुणाला वाढदिवसाला या म्हणून फोन केलाय का? जोरात सांगा. मित्रांनो विचार करा, तुमच्यासारखे भाऊ मी कमवलेत. सर्वांच्या सुखात जरी जाण्याचा मला जरी योग आला नाही, तर दुःखात सर्वांच्या पुढे आहे. जसं राजमान्य यांनी सांगितलं
किंवा त्यांच्यावर जेव्हा वेळ आली होती, हा ठीक आहे आपला भाऊ आहे, सक्का भाऊ जरी असला, आपला चुकला जरी असला, तरी पण आपण कुठं ना कुठं त्याची बाजू ऐकून तर घेतली पाहिजे. मगाशी ते बोलताना म्हणले किंवा तानाजी भाऊंला पण न सांगता मदत केली, परंतु तानाजी भाऊंला पण काही गोष्टी जरा थोडं न सांगता मला करावं लागतात, कारण की भाऊंनी मला लहान भाऊ मानलेलं आहे आणि मला ह्या लहान भावांना, आमच्या मित्रांना, भावांना सांभाळायचंय, आम्हाला काही तोडायचं नाही. त्याच्यामुळं भाऊंच्या शब्दाच्या पुढे तर आम्ही नाहीतच, परंतु काही तानाजी भाऊंना गोष्टी अजिबातच आवडत नाहीत. त्यामुळं आम्ही भाऊंना काही गोष्टी न सांगता निर्णय घेतो, पण ते चुकीचे निर्णय नसतात मित्रांनो. त्या एका व्हिडिओमुळं कित्येक टायगर ग्रुपच्या सदस्यांना सपोर्ट झाला का नाही मला एक सांगा. मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं किंवा टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला किंवा कोणाची गाडी फोडली तर आम्ही अशा प्रकारे आंदोलन प्रत्येक गावोगावी करू, कारण की टायगर ग्रुपला कसलाही वसा आणि वारसा नाही, एकच आधार आहे, फक्त तानाजी भाऊ जाधव. आणि एक माणूस आज घर चालू शकत नाही. आज महाराष्ट्रामध्ये हजारो पोरं कसं सांभाळायचे, गुन्हेगारी, कुणी कुणाचं काय केलं तर कुणाचं कुठं नाव यायला काहीच मिळालं लागलं नाही, कुणी कुणाचे फोन उचलायचे, कुणी कुणाचं काय करायचं काहीच कळना झालंय. अशा वातावरणामध्ये सुद्धा गेले 10 ते 15 वर्ष झालं मित्रांनो टायगर ग्रुप हा महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह आहे का नाही? आज टायगर ग्रुपला, कारण की आज आपल्या ज्या पोरं जी ग्रुपमध्ये काम करतात या पोरांना बाजूच्या घराचे लोक ओळखत नव्हते, मलाच ओळखत नव्हते. पोरांचं जाऊ द्या, लांब विषय राहू द्या. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे, माझी काय खूप मोठी परिस्थिती नव्हती, मी पण खूप वाईट परिस्थितीतूनच आलोय. परंतु आपण जर चांगल्या माणसाच्या सोबत, चांगल्या माणसाच्या संगतीत जर राहिलो तर नक्कीच आपलं चांगलं होत असते. नाहीतर आपण जर म्हणलो 8 वाजले आता आपल्याला बसायचा टाइम झालाय तर आपण आयुष्यभर तिथंच बसतो मित्रांनो. त्याच्यामुळं आपण कुणासोबत बसतोय आणि कुणासोबत उठतोय ह्याचं पण भान डोक्यात ठेवलं पाहिजे. बरोबर आहे का चूक आहे का? वाजलेत का 8? त्याच्यामुळं हसण्यावर घेऊ नका मित्रांनो. आपल्या आई वडिलांनी, आपल्या आईने सांगतो तुम्हाला तुमच्यापाशी ऑडी, मर्सिडीज, BMW, बंगला, सोनं नाणं बघून तुमच्यासोबत मैत्री करणारे भरपूर आहेत, नातं जोडणारे भरपूर आहेत, पण तुमच्या जन्म होण्याच्या आधी तुमच्यासोबत जी नातं जोडतं त्याचं नाव आई आहे मित्रांनो. त्याच्यामुळं आईचा अपमान होईल, आपल्या बापाचा अपमान होईल असं कधी वागू नका. मी प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतो, मी काय वक्ता नाही एवढं मोठं बोलण्यासारखा, परंतु खरंच आई वडिलांबद्दल खरंच आपुलकी, जिव्हाळा, प्रेम प्रत्येकाच्या मनात ही जागरूक असलं पाहिजे. मित्राचा फोन आला की 5 मिनिटात काही माणसं करतात, परंतु आपल्या घरून जर आई वडिलांचा फोन आला तर आपण काहीच करत नाहीत. ही खूप मोठी दुर्दैव आहे. थोडं मागे सरक म्हणजे ही सरक. आज किती वेळ झाला तुम्ही तो टाकला? 1 ते 1.5 तास झालं. काय कमवलं मी? काय माझ्यापाशी? मी काय कॉन्ट्रॅक्टर आहे का? मी काय बिझनेसमॅन आहे का? माझ्या घरी कोण नगरसेवक होतं का? माझ्या घरी कुठला वसा आणि वारसा होता? माझे वडील 300 रुपये महिन्यानं कामाला होते, मी 80 रुपये रोजानं काम केलं मित्रांनो. आज तुमच्यासारखे एवढे हजारो मित्र, शेकडो मित्र कोणालाही न फोन करता आज 500-1000 पोर माझ्या शब्दासाठी येत असतील, माझ्या वाढदिवसासाठी येत असतील. हे तर आत्ता पोर एवढे आले भाऊ, मी काय टाइम टाकला नव्हता, सकाळपासून 1000-2000 पोर येऊन गेले फक्त प्रेमापोटी. आणि हे फक्त शिकवलंय कोणी तर तानाजी भाऊंनी. मला काय म्हणायचं किंवा मला माझ्या आजूबाजूचे लोक ओळखत नव्हते, एकदम थर्ड क्लास समजत होते, परंतु आज मी त्यांना दाखवून दिलं किंवा मी पैशाने जरी मोठा नसलो तरी या माणसाने मी मोठा, हे लक्षात मित्रांनो. पैशाने भरपूर मोठे आहेत पण त्यांचे विचार बिघाडीत. पैशाने भरपूर जण मोठे आहेत, त्यांचे विचार बिघाडीत, तर त्यांचा पैसा काय जाळायचा आहे का मित्रांनो? सांगा मला, जाळायचा आहे का? जर तुम्ही कुत्र्याला जर भाकर टायमाला टाकत नसताल तर तुमचा पैसा काय जाळायचा आहे का? तुम्ही काय ओढी घेऊन जाणार आहेत का? खानदानी वडिलोपार्जी जमीन आलेले 100-200 एकरवाले, त्यांना साधं बिस्किट पुडा कोणाला डोनेट करायचं माहित नाही. आज मी दत्ता बोबरकर, माझे वडील 300 रुपये रोजानं महिन्याने काम करत होते, मी त्यांचा मुलगा आहे, मी आज 200 गाई सांभाळतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. मला कसलाही त्याच्यात स्वार्थ नाही, कसलाही माझ्या घरी कसलाही त्या गोष्टीचा बिझनेस नाही आणि करणारही नाही. मी जरी आज पण माझ्या जीवाला काय झालं तर माझ्या माघारी 200 गाई सांभाळण्याची ताकद मी आज तयार करतोय मित्रांनो. त्यामुळं प्रत्येकानं आपल्या जीवनाचा काहीतरी अर्थ आपण केला पाहिजे की आपण का जगतोय.
आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलाय, आपल्या आईवडिलांना आज एवढे पोर युवा पोर आहेत, कुणाकुणाकडं ती गाडी कोणती असते, ती टू व्हीलर पळती जास्त, काय असते, KTM, पुन्हा अजून हायबुजा नाही, हायबुजा नाही, KTM आणि R15. हा, एक जण आलो आम्ही तिथं होतो शिवायचं, R15 वाला आलं, असा आला आणि भुरकून गेला लगेच. त्याचं वय 25. भाऊ, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्या आई वडिलांना 25 वर्ष मोठं केलंय आणि तू असं 5 मिनिटात 5 सेकंदात तू पुढे जातोय. तू विचार कर, तुझे आई वडील तुझ्या घरी वाट बघत असतील, तुझ्या आई वडिलांनी तुझ्यामध्ये काय काय स्वप्न बघितले असतील, ह्याचा जरा विचार कर, त्याचं भान ठेव. एवढ्या 2 सेकंदात जायला काय तू जाऊन काय आई वडिलांसाठी काय एखादा कुठला डोंगर उचलून आणायला आहे का, काय करायला आहे. इथले जे जी पोरं गाडी पळवत असतील, जे जी पोरं व्यसनाधीन असतील, त्यांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की तुम्ही खरंच आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा, आई वडिलांसाठी काहीतरी करा. आई वडिलांसाठी जर नाही जमलं तर या समाजासाठी करा. मित्रांनो, आपण या समाजाचं देणं लागतो, या भावनेतून आपल्या आई वडिलांना मान खाली जाईल असं कधी वागू नका. मित्रांनो, मी हात जोडून सांगतो, हे कुणी तुम्हाला सांगणार नाही. प्रत्येक जण म्हणतंय की हा माझा मित्र आहे, तो माझा मित्र आहे, ही माझा एवढा मोठा मित्र आहे, ह्याला 100 एकर जमीन आहे, त्याला 500 एकर जमीन आहे, ह्याचे एवढं अपार्टमेंट आहे. कोण तुमच्या टायमाला येत नाही. मित्रांनो, तुम्हाला तुमचा टाइम खराब असल्यानंतर तुम्हालाच उभा टाकावं लागतंय. त्यामुळे तुमचा टाइम बेकार येण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये ही मी तुम्हाला सांगतो. आणि पैलवान तानाजीभाऊ जाधव यांच्या माध्यमातून मी आज महाराष्ट्रामध्ये उमेश पोकरकर ही एक नाव वेगळं फक्त आणि फक्त भाऊमुळे बनलंय. भाऊवर आम्हाला खूप अभिमान आहे. भाऊला मी खूप कमी फोन लावतो. मी एक पदाधिकारी असेल की भाऊला मी खूप कमी फोन लावतो, कारण की ज्याच्यावर जास्त जीव आहे ना त्याला म्हणजे थोडं लांबच, थोडं म्हणजे जास्त ही नाही किंवा 2 दिवसात आपल्याला मैत्री तोडायची नाही. किती बी रागवले मला म्हणते ती कधी कधी, का फोन केला नाही, कशामुळे केला नाही, पण मी म्हणतो भाऊ नाही तसं नाही. असे आपल्याला माहिती, आपल्या मनामध्ये खूप प्रेम आहे, खूप आपुलकी आहे, खूप भावना आहे. मी माझा भाऊ राजूभाई पोखरकर यांच्याप्रमाणे त्यांना पण मी मानतो. जसं माझे प्रमोदभाई पोखरकर जे माझ्या परिवारामध्ये मोठे मोठे सदस्य आहेत, त्याप्रमाणेच मी त्यांना पण मानतो. तसं मी त्यांचं मन मी कधी दुखवू शकत नाही. त्यांच्या शब्दासाठी कोणत्याही स्टेपला जायला तयार आहे, परंतु आज मला तशी वेळ कधी आली नाही. त्यांनी मला त्या गोष्टी सांगितल्या नाहीत. त्याच्यामुळे चांगल्या सानिध्यात राहा, चांगलं होईल. आज इथं जमा झालेले कोणीही राजकीय वारसा घेऊन इथं आलेले नाहीत. सर्वसामान्य कुटुंबातले लोक आज ही संभाजीवर आहे. आता हे जवळगावचा संभाजी आहे. आता ह्यांचं वय माझ्यापेक्षा 2-4 वर्षांना मोठे. इकडे आहे ना, किती वर्षांना ग्रुपमध्ये काम करतात? 5 वर्षापासून. काय करतात तुम्ही? शेतीच करतात. बिझनेस काय आहे तुमचा? शेती, 1 एकर शेती आहे. किती वर्ष झालं ग्रुपमध्ये काम करतात? 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्षांमध्ये मी तुमचं कधी एखादं काम केलं नाही किंवा फोन उचलला नाही असं कधी झालंय का? रात्री 1 वाजता पण फोन करतात. पण आपण वाईट काही काम केलं नाही की भाऊचं नाव खराब होईल असं. म्हणजे माझ्यासोबत नाव जोडलेले लोक जे आहेत ती सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. तर सर्वसामान्य कुटुंबातले जे लोक आहेत ना, यांनी खरंच काहीतरी केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे. आज संभाजीसारखा व्यक्तिमत्व मोठ्या भावाप्रमाणे माझ्या तो ते सुद्धा आमच्या सानिध्यात राहून चांगलं होण्याचा प्रयत्न करतायत. कुठेतरी चांगलं होईल, कुठेतरी ओळख निर्माण होईल, कुठेतरी समाजाची सेवा करतात. त्यांनी सुद्धा आज गोशाळेला वाढदिवसानिमित्त डोनेट केले. म्हणजे विचार करा, घरातून एक असं गटुडं बांधून आणलं, तिथंच असेल एवढं गटुडं बांधून आणले. कशाचं आणले? पेंडीचं आणले. म्हणजे घडंती सेवा गोशाळेला त्यांनी केली. मित्रांनो, पैसा असणं गरजेचं नाही हो, पैसा चिल्लर आहे, किरकोळ आहे, परंतु तुमचं मन मोठं ठेवा. समाजसेवा जर करायची ना तुम्हाला, तर तुमचं मन मोठं ठेवा. तुम्हाला कधी कसलंही काही कमी पडणार नाही, हे मी सांगतो. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण आलात. राकेश भाऊ आलेत, अतुल आलाय, बापू आलेत, मालू भाऊ आलेत, महाराज आलेत, राजू भाऊ आलेत, रमेश दादा, आमचे मार्गदर्शक संजय बाबा लकडे, सूरज भाऊ, आमचे एकदम जुने सहकारी शेखर भाऊ आहेत, पाटील आहेत, शर्माजी आहेत. आज इकडे महाराज आलेत, आमचे गुरु आहेत, ते सर्वजण आलेत. सर्वांचे मनापासून मी आभार मानतो. आणि तुम्ही असंच, माझं जर कुठं चुकलं तर तुम्ही लहान जरी भाऊ असलात, मोठे जरी असलात, तर मला कान धरून समजून सांगा, परंतु मला नावं ठेवू नका. कारण की मी गोरक्षण करत असताना मी जर गायीसोबत गद्दारी करत असेल तर मी माझ्या आईसोबत गद्दारी करेल, ही लक्षात ठेवा. ही मी शब्द देतो तुम्हाला. मी गायीसोबत गद्दारी करणारी औलाद माझी नाही.
मी भीक मागून खाईन पण गाईसोबत कधी गद्दारी करणार नाही, हे मी एक शब्द देतो. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सगळा वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इथेच थांबतो. अजून एक सांगायचं तानाजी भाऊ, लोक उमेश भाऊ एवढं आत्मीयतेनं काम करतात, असंच करतंय तसंच करतंय, कस काय फिरतंय, हप्ते घेतंय. अहो काय लोकांना अक्कल पाहिजे भाऊ, खोटं नाही बोलत राव. आम्ही डोळ्याने बघतो कोणत्या पद्धतीने काम करतो आणि असलं फालतू बोलून हप्ते चालू आहेत, हे चालू आहेत, त्यांना हे चालू आहेत, गाड्या सोडतात, काही संबंध नाही सर. मी तो बोट नाही, शेंडा नाही, पण काहीतरी उगाच चर्चा करायची फालतू. एक नंबर काम आहे. सर्व आपण निकाल आलात त्याबद्दल आशा दत्त गोसाळेच्या वतीनं, टायगर ग्रुप मराठवाड्याच्या वतीनं सर्वांचे खूप खूप आभार. आता एक वेगळा सत्कार आहे. सय्यद समद भाई आणि हकीम भाई रेणापूरून आलेले आहेत. आता वेगळा संदेश आहे आपला उमेश भाऊचा आणि तानाजी भाऊचा या ठिकाणी सत्कार करत आहेत. भाऊ या. मित्रांनो, अनेक मुस्लिम बांधव या ठिकाणी आहेत. आता सध्याला संपूर्ण देशात जे वातावरण आहे हिंदू मुस्लिम यामध्ये काहीतरी दुफळी निर्माण करण्याचं, पण त्याला हे सर्व मुस्लिम बांधव जे आलेले आहेत उमेश भाऊवर प्रेम करणारे, हे निश्चितच एक राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहेत. आपण फक्त घोषणा देतो हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई, पण खऱ्या अर्थानं ही एकी जर पाहिजे असेल तर आमचे समद भाई असतील, या ठिकाणी असंख्य मुस्लिम बांधव आहेत जे उमेश भाऊ यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन, आभार. ही एकता, अखंडता, देशाची प्रभुता या अशा व्यक्तीमुळे टिकून आहे. हे निश्चितच आपल्या संपूर्ण विश्वाला संदेश गेलेला आहे. पहलगामचा हल्ला असेल, पहलगाम हल्ल्यामध्ये काश्मीरच्या तमाम मुस्लिम बांधवांनी एकवटून जो देशाची अखंडता, एकता आपली अबाधित ठेवणं आणि विश्वाला संदेश दिला की हम सब एक है, त्याचं प्रतीक म्हणजे हा सत्कार आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. बजरंग या ठिकाणी उमेशभाई पोकरकर यांचे लहान चिरंजीव बजरंग आता त्याची इच्छा आहे आपल्याला पण तयार करायचं. बजरंगला आता आपल्या नंतर घालतात, ही सांभाळणारे कोण? बजरंग तुझ्याच हातात आहे ही गोष्ट पुन्हा. चला या समोर. आणि यानंतर सातबारा उद्योग समूहाच्या वतीनं ज्या पेंडीचे पोते दिलेत, तर आदरणीय तानाजी भाऊ, आदरणीय सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी जनावरांना खाद्य खाऊ घातलं जाणार आहे. या भाषणाच्या नंतर जय टाइगर, जय टाइगर, जय टाइगर, जय टाइगर, जय टाइगर, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. येथे जमलेल्या मित्र परिवार पप्पाला शुभेच्छा दिल्या. मला खूप आनंद होत आहे. धन्यवाद. पप्पांना शुभेच्छा. जय टायगर, जय श्रीराम. आदरणीय तानाजी भाऊ, आदरणीय उमेश भाऊ, सर्वांना विनंती आहे की आपण आता या ठिकाणी सातबाराची टीम समोर आहे. आधी एक फोटो घेऊ आणि त्यानंतर या ठिकाणी पशुखाद्य आपल्या या ठिकाणी दिलं जाईल मान्यवरांच्या हस्ते. चला सर्व मुरुड ब्रँच, अंबाजोगाई ब्रँच, घाटनांदूर ब्रँच, सातबाराची संपूर्ण टीम आपण यायचं. हे 15 पोते दिलेले आहेत रुद्राच्या संपूर्ण टीमला. कळम, सोनपेठ सर्व टीम. चला सातबारा उद्योग समूहाचे सर्व प्रमुख तालुक्याचे वेगवेगळ्या रुद्रभाईंना विनंती आपण यायचंय. आदरणीय तानाजी भाऊ, आदरणीय उमेश भाऊ यांना विनंती आहे की आपण यांच्यासोबत या ठिकाणी आपला हा फोटो घ्यावा. चला सर्व सातबाराचे मेंबर्स. गणूबाया कुठे? गणूबाया वाघायकर
जाय मी आहे इधर बाय मोबाईल असं मोबाईल इधर 2 मिनिटं एक मिनिट थोडं मागे एक शॉट घेण्यासाठी आप्पा या ना आप्पा हो एक मिनिट सर्वांना विनंती आहे उपस्थितांना जेवण केल्याशिवाय कोणीही जायचं नाही. आमच्या अण्णा आदरणीय आप्पा करण भाऊ तिरुपती अण्णा सर्व आमच्या कोंडेराम भैया